पुण्यातल्या स्वारगेट भागातली दृश्य आपण बघतोय। सुप्रिया सुळे स्वारगेट बस स्थानकात दाखल झालेल्या आहेत। पीडितेवर याच स्वारगेट बस स्थानकात अत्याचार करण्यात आलेला होता। त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। पोलिसांनी या प्रकरणात कारवाई देखील केलेली आणि आता खासदार सुप्रिया सुळे स्वारगेट बस स्थानकात दाखल झालेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे स्वारगेट बस स्थानकात पोहोचलेल्या स्वारगेट बस स्थानकाच्या पाहणी आगार प्रमुख आगाराची माणसं आहेत ना बस सागर तिकडे का समोर थोडी गर्दी कमी ठेवा आम्ही बाकी तिकडे जाऊ आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्यासोबत आहेत। योगेश, नेमक्या कोणकोणत्या बाबींचा आढावा घेत आहेत सुप्रिया सुळे? खासदार सुप्रिया सुळे या स्वारगेट बस स्थानकामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि जी घटना या स्वारगेट बस स्थानकामध्ये घडली होती त्या घटनेची ती माहिती आता स्वारगेट बस स्थानकाचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात। त्यासोबतच स्वारगेट बस स्थानकामध्ये नेमकी महिलांच्या सुरक्षेसंदर्भातली काय व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे या संदर्भात देखील सुप्रिया सुळे या ठिकाणी माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी शरद पवार गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते, त्यासोबत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर प्रशांत जगताप या सगळ्या घटनेची, त्यासोबतच स्वारगेट बस स्थानकाची नेमकी काय परिस्थिती आहे त्याची माहिती या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात आहे। 25 तारखेला पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास याच स्वारगेट बस स्थानकातल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवरती 26 वर्षीय तरुणीवरती बलात्काराची घटना घडली होती आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळाले होते। विरोधकांनी देखील सरकार आणि एकूणच पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। वेगवेगळे सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी याच स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलनं देखील केली होती आणि त्यानंतर आरोपीला साधारणतः 3 दिवसानंतर पुणे पोलिसांनी अटक केली आणि आता सध्या आरोपी दत्ता गाडे हा पोलिसांच्या ताब्यात आहे। साधारणतः 12 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या सर्व घटनेनंतर आज सुप्रिया सुळे या स्वारगेट बस स्थानकामध्ये आलेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो या सगळ्या घटनेची ते या ठिकाणी माहिती घेत आहेत आणि जी घटना घडली त्यानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या स्वारगेट बस स्थानकामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नेमकी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे, अनेक त्रुटी या बस स्थानक स्वारगेट बस स्थानकच नव्हे तर राज्यभरातील ज्या ठिकाणी स्टँड आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था ही दिसत नसल्याची सुद्धा विरोधी पक्षांकडून हा मुद्दा सातत्याने पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुप्रिया सुळे या माहिती घेत आहेत आणि नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती हे सर्व कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांना देताना आपल्याला पाहायला मिळतात। महिला कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्या पद्धतीने या सर्व घटनेनंतर मोठे पडसाद आपल्याला उमटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण नेमके काय चर्चा सुरू आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करूया। चला ही बाईक लावून बंद झाली, बात झाली त्याच्या वर्दळ असतेच 24 तास आणि बेसिकली सगळं इथंच याच्यावर डिपेंड आहेत आणि असं असं नाही घडणं शॉकिंग आहे सगळं। आणि त्याच्या पलीकडे आता जी चर्चा केली जाते ती वाईट आहे, घडलेला प्रकारचं अत्यंत वाईट आहे आणि त्याच्या पलीकडं ती मुलगी संगनमत वगैरे दाखवला तर ती मुलगी तिच्या जीवाला बरं वाईट होईल का? ती इतकी नाही का म्हणजे कदाचित तिचं मॉरल सगळं संपलं आहे आणि पोलीस तपासात इकडे आपल्यामुळे त्रास देवदत्त निकम साहेब मनसर
तर आपण पाहतोय सुप्रिया सुळे या संपूर्ण घटनेची या ठिकाणी माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि या घटनेनंतर जे काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि पीडित तरुणी संदर्भात जी काही पीडित तरुणीची बदनामी केली जात आहे त्यावर ते सुद्धा दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी जी चर्चा करताना माहिती दिलेली आहे। थोड्याच वेळात सुप्रिया सुळे या सगळ्या प्रकरणासंदर्भात मीडियाशी देखील आता संवाद साधणार आहेत आणि आपण पाहू शकतो या घटनेची माहिती घेतल्यानंतर सुप्रिया सुळे नेमकी काय भूमिका मांडणार हे बघणं महत्वाचं असणार आहे, कारण या घटनेनंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी सातत्याने विरोधकांनी केलेली आहे। त्यासोबतच पुणे पोलीस आयुक्तांच्या एकूणच कार्यक्षमतेवर काही कारवाई होणं अपेक्षित आहे, ती कारवाई होताना दिसत नाही। आता आपण सुप्रिया सुळे नेमकं काय भूमिका मांडतात ते आपण ऐकूयात। सॉरी त्या दिवशी उद्धव साहेबांना म्हटलं एवढं टॉर्चर करणं योग्य नाही आहे।